इयत्ता पहिलीला त्यांची श्रुतलेखनाची पूर्वतयारी व्हावी याच्यासाठी खास 2 भाषिक खेळ पाहणार आहोत. पहिला आहे अक्षरे शोधा आणि दुसरा आहे अक्षर शोधून शब्द तयार करा किंवा लिहा. आता हा खेळ घ्यायचा आहे का व कशासाठी? जेव्हा मुलं दुसरीत जातात, तिसरीत जातात किंवा पहिलीच्या दिवाळीनंतर सुद्धा किंवा पहिली संपत आल्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये मुलं स्वतःहून लिखाण करायला शिकतात. मग ते लेखन अचूक म्हणजे सर्व स्वर अक्षरांना किंवा काना, मात्रा, उकार, वेलांटी अगदी व्यवस्थित त्या शब्दांना जोडून अर्थपूर्ण शब्द मुलांना अर्थपूर्ण लेखन करता यावं यासाठी मुलांना श्रुतलेखन येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मुलं जेव्हा स्वतःच्या भावना व्यक्त करत असतात शब्दांमधून आणि त्या लिखाणात उतरवत असतात तेव्हा ते लिखाण सर्व व्याकरणाच्या दृष्टीतून बरोबर कसं येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा असतो. आणि हे करण्यासाठी जर आपण दिवाळीच्या आधी ठीक होतं, पण दिवाळीनंतर मी तरी पहिलीच्या मुलांना श्रुतलेखनाला सुरुवात केलेली आहे. आमच्या तांबे केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत आदरणीय दहिपुडे साहेब. त्यांनी देखील सर्व आमच्या केंद्राला एक उपक्रम चालू केलेला आहे की रोज एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं शाळेत हा उपक्रम राबवायचा. सर्व इयत्तांचं 1ली ते 5वी, 1ली ते 8वी सगळ्यांसाठी रोज 15 मिनिटं देऊन सर्वांचं श्रुतलेखन घ्यायचं. त्याच्यामध्ये मराठीचे 5 शब्द किंवा एखादं वाक्य, गणितं एक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि इंग्रजीचे 1 वाक्य किंवा 5 शब्द हे असं चालू आहे. मग 2री ते 5वी मुलांचं श्रुतलेखन खूप छान करतात. पण पहिलीच्या मुलांना हा उपक्रम मी चालू केला तेव्हा माझ्या अशा निदर्शनास आलं. आता माझी तर 3 मुले, मी सांगितल्याप्रमाणे एक गतिमंद आहे, एक अगदी 50% लेवलचाच आहे आणि एक आहे तो शार्प आहे. जो मुलगा शार्प आहे तो खूप छान श्रुतलेखन करतो. अगदी ओ पर्यंतच्या शब्दांचं म्हणजे 1 काना 1 मात्रापर्यंतच्या शब्दांचं खूप छान श्रुतलेखन तो करतो. पण जो 2 नंबरला मुलगा आहे जो 50% म्हणजे त्याला काही गोष्टी समजायला उशीर लागतो, वरद नाव आहे त्याचं. मग त्याचं श्रुतलेखन घेत असताना सलग 4 दिवस झालं मी घेते, सोमवारपासून घेते. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की वाचताना तो आता तिकडच्या फळ्यावरती बघा, आपण फळाविषयी हा व्हिडिओ टाकला, हे सर्व शब्द दिले आ, ई, ई आणि या अक्षरांना हे जोडून हे मी सर्व शब्द घेतले परवाविषयी आणि त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला. गेली 4 दिवस झालं मी ह्याचा सराव घेते आणि खास वरदसाठी आणि जी माझी गतिमंद मुलगी आहे त्या दोघांसाठी मी पुन्हा पहिल्यापासून आ, हा, आ, ई आणि ई या शब्दांचा सराव पुन्हा पहिल्यापासून चालू केलेला आहे. का तर दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी काही अभ्यास केलेला नाही, सर्व काही विसरून आलेले आहेत. मग आता सलग 4 दिवस सराव घेतल्यानंतर कालपासून मी काय केलं, थोडंसं श्रुतलेखनाला सुरुवात केली. तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की जो वरद मुलगा आहे त्याला काय होते, शब्द आता तो 4 दिवसाच्या सरावात जे काही विसरलं होतं ह्याच्या आधी शिकलेला होता. त्यामुळं अगदी 4 दिवसामध्ये हे सर्व तो अतिशय सुंदर वाचायला लागलेला आहे. वाचताना तो कुठंही अडकळत नाही. पण जेव्हा मी श्रुतलेखन घेते तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की त्याला श्रुतलेखन करताना मेंदूमध्ये त्याच्या गोंधळ निर्माण होत असेल किंवा त्याला ते जड जाते. पटकन त्याला वाचताना तो वाचतोय पण लिहिताना मात्र तो जवळजवळ 40% 50% चुकतोच आहे. मग याच्यावरती काय करता येईल ह्याचा मी कालपासून विचार करत होते. मग त्याच्यासाठी म्हणजे खास वरदसाठी हे 2 उपक्रम मी आता आजपासून चालू करते, तुमच्यासोबत पण शेअर करावे. श्रुतलेखनाची पूर्वतयारी मुलांची पहिल्यापासूनच चालू व्हावी, म्हणजे इयत्ता पहिलीपासून सुरू झाली तर मुलं पूर्ण भविष्यात देखील श्रुतलेखन चांगलं करतील. जे काही थेरॉटिकल पेपर असतील ते पेपर छान लिहितील. त्याच्यासाठी हे 2 उपक्रम मी शोधून काढलेले आहेत. मग आता माझ्या विद्यार्थ्यांसोबत तुमच्यासोबत शेअर करते. आता सुरुवात करण्यापूर्वी पहिला आहे खेळ अक्षरे शोधा. अक्षरे शोधा या खेळामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मी इथं जवळपास 8 ते 10 शब्द इथं मी लिहिलेले आहे म्हणजे 8 ते 10 शब्दांची फोड केली आहे. त्याच्यातली वेगवेगळी अक्षर काय केलेली आहेत अशी लांब ठिकाणी मी लिहिलेली आहे. मग जेव्हा आपण श्रुतलेखनाला सुरुवात करणार आहे डायरेक्ट तुम्ही मुलांना अजिबात श्रुतलेखनाला सुरुवात करू नका. मुलांना काय झालं पाहिजे, प्रत्येक अभ्यासातून मुलांना आनंद वाटला पाहिजे, मुलं आनंदाने मुलांनी तो अभ्यास केला पाहिजे. मी कालपासून श्रुतलेखनाला सुरुवात केली तर आमचा वरद टेन्शनमध्ये आलाय. तो म्हणजे असा जेव्हा मी श्रुतलेखनाला बसवते तो खूप टेन्शनमध्ये असतो, त्याला वाटतं आता मला जमेल की नाही. मग आपल्याला त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे, त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास आणण्यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी घ्यायची. 8 दिवस तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि 8 दिवसानंतर हा प्रयोग मी याच्या आधी पूर्व घडगेमळ्यावर शाळा जी होती माझी खटाव तालुक्यात त्या शाळेवरती हा प्रयोग मी राबवला होता. हा यशस्वी झाला होता श्रुतलेखनासाठी आणि माझी सर्व मुलं श्रुतलेखन छान करायला शिकली होती. म्हणून आता इथं देखील हा प्रयोग राबवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. मग आता तुम्ही मेन मुद्द्याकडे येऊयात. हा श्रुतलेखनाचा प्रयोग सुरुवात करण्यापूर्वी अक्षरे शोधामध्ये काय करायचं, 10 शब्द घ्यायचे. कोणतेही तुमच्या ह्याने 10 शब्द घ्यायचा. समजा तुमचा आज आ म्हणजे काना हा स्वरच झाला असेल तर फक्त काना स्वराचेच अक्षर तुम्ही इथं लिहा आणि अक्षरं लिहिल्यानंतर काय करायचं, ही अक्षरं त्या शब्दांची फोड करायची, अक्षरं अशी लांब घ्यायची. आता मी डायरेक्ट कृती करून दाखवते तुम्हाला. रित्वी इकडे या, वरद इकडे या, समर्थ इकडे या. बघा मी आता त्यांना फक्त सुरुवात
सुरुवात काय आहे, पहिला टप्पा काय आहे आपला, अक्षरे शोधा. मी फक्त अक्षरे शोधायला लावणार आहे. हा पृथ्वी, त्याच्यामध्ये आम्हाला तू डी हे अक्षर शोधून दाखव. डी. छान, व्हेरी गुड. समर्थ, तू आम्हाला री हे अक्षर शोधून दाखव. शाबाश. बरं, च हे अक्षर शोधून दाखव. शाबाश. पृथ्वी, हा हा अक्षर बघ कुठे. छान. समर्थ, पी अक्षर बघ कुठे. बरं, शी. शी नाही, शी कुठे अक्षर बघ. शाबाश. ते शी आहे. शी अक्षर कुठे. हा बघा मुलांना आता शी आणि शी याच्यामधील फरक. वरच्या सुरुवातीला काय झालं, कन्फ्युजन झालं. त्यानं काय केलं, दीर्घ शी दाखवला, पण मी विचारला काय होता, ऱ्हस्व शी. त्याच्यानंतर त्याची चूक आपण त्याच्यासमोरच त्याला दुरुस्त करून दाखवली. याचा हा देखील फायदा होतो की मुलांची निरीक्षण शक्ती वाढते आणि जरी समजा त्यांच्या चुका होत असतील तर कृतीतूनच मुलांना चुका सुधारण्यासाठी संधी मिळत आहे. आता वर आणखी एक शोधून दाखवतो आम्हाला. वी. वी शोधून दाखव. वी. बघ बरं आहे का कुठं. शाबाश, व्हेरी गुड. रिद्वी, रा बघ कुठे. हा छान. बरं समर्थ, शी कुठे बघ. छान, व्हेरी गुड. छान. आता बघा पहिला आपला प्रयोग झाला, म्हणजे पहिला खेळ आपला काय झाला की अशी मुलांच्या समोर विविध अक्षरं द्या आणि त्या अक्षरं देऊन तुम्ही अक्षरं मुलांना सांगा आणि ती अक्षरं शोधायला हवा. म्हणजे आपण अक्षरं सांगितली आणि मुलांनी शोधली. हा झाला पहिला खेळ, अक्षरे शोधा. आता दुसरा भाषिक खेळ काय आहे, हे सर्व आपलं श्रुत लेखनासाठी चाललेलं आहे बरं का. दुसरा खेळ काय आहे, अक्षरे शोधून शब्द तयार करा किंवा लिहा. आता रिथ्वी आणि समर्थ शब्द 100% तयार करतील, पण वरदला शब्द तयार करता येणार नाही. ह्याच्यासाठी आपण काय करायचं, आपण मुलांना शब्द सांगायचा आणि मुलांना तो इथं फळ्यावरती इथला अक्षर शोधून लिहायला लावायचा. मी एक नमुना म्हणून दाखवते. आता समजा विधी शब्द घ्यायचा आहे, तर याच्यामध्ये काय करणार, मी वी अक्षर शोधणार. वी अक्षर कुठे आहे बघा, इथं आहे वी. हे वी अक्षर मी शोधलं आणि इथं लिहिलं. म्हणजे मला वी अक्षर माहिती आहे पण मनाने मला लिहिता येत नाहीये. त्याच्यासाठी ह्या अक्षराची फार मदत होणार आहे. अक्षर जर समोर असेल तर मुलांना लिहायला सोपं जातं. आणि शब्द काय आहे आपला, वी. धी. आता धी अक्षर शोधू आपण. धी अक्षर कुठे आहे, तर बघा इथं आहे धी. मग लिहिलं, आपला शब्द इथं तयार झाला. वी धी. विधी. म्हणजे आपण श्रुत लेखनामध्ये काय करत असतो, आपण मुलांना शब्द सांगतो, मुलं ते शब्द ऐकतात आणि जो काही त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी शिकून घेतलेला आहे त्याच्यानुसार मुलं ते शब्द वहीमध्ये लिहितात. मग पहिलीच्या मुलांना डायरेक्ट बाबा तुम्ही शब्द सांगायचा मग मुलांनी लिहायचा असं करण्यापेक्षा तुम्ही ह्या 2 पद्धतीने गेलात ना, 8 दिवस ह्या 2 पद्धतीने द्या. मी खात्री देते तुम्हाला 9व्या दिवसापासून मुलं खरंच अतिशय सुंदर श्रुतलेखन करतील. मग आपलं जर टार्गेट समजा 5 शब्दांचं असेल तर काय करायचं, त्याच 5 शब्दांची शक्यतो 10 शब्द घ्यायचे, 10 शब्दांची फोड करायची. हे शब्द असे त्यातली अक्षरं अशी वेगवेगळ्या ठिकाणी लिहायची आणि तुम्ही मुलांना अक्षरं सांगायची. ती अक्षरं शोधून जो तयार होणारा शब्द आहे तो तिथे लिहायला सांगायचा. आता मी समर्थाला सांगते, तो एक शब्द शोधून तयार करून लिही. समर्थ धरेल आहे का तुझ्याकडे. बरं समर्थ, तू शब्द ली. पी. आता ली अक्षर कुठे आहे मला दाखव. ली ह्याच्यामध्ये. हा ओके, ली. तर ली अक्षर. छान, व्हेरी गुड. ली. पी अक्षर शोधा. तर तुला येते मला माहिती पण तू शोध. हा पी. छान, शाबाश. डोक्यावर रेष द्या त्याच्या आणि शब्द रेष कशी दिली, कुठून कुठे असते रेष आपली, कुठून इकडं. हा शब्द वाचतो. व्हेरी गुड. छान. बघा समर्थना त्याला ऍक्च्युली येतं, थोडासा हुशारच येतो पण तरी देखील नमुना म्हणून मी दाखवलं. आता रिथ्वी दाखवेल एक शब्द घेऊन. रिथ्वी, तू शब्द लिही. मी. शी. आधी मी अक्षर शोधून दाखवा मला कुठे. ओके, लिहितं मी. छान. मी. शी कुठे दाखवा मला इथं. हा मी. शी. व्हेरी गुड. हा चला मी. शब्द पण वाचतो काय झाला. बरोबर आहे. ही डोक्यावरून रेष द्या. वाच शब्द काय झाला, मिशी. मिशी. छान. आता बरं तू एक शब्द करणार, सोप्पा सांगते, अगदी सोप्पा सांगते. च. हा. आता मला आधी च अक्षर शोधून दाखव. हा लिहितं अक्षर. ज्याच्यासाठी खास हा उपक्रम चालू आहे त्याच विद्यार्थ्याला घेऊन मी नमुना दाखवते आणि हा शोधक आधी शोधित. हा आहे का बघ कुठे इथं. हा आहे का बघ, आहे का. हा लिह.
हा हा छान व्हेरी गुड शाबाश माझा शब्द चहा अजून एक सांगू अजून एक लिहिणार वी री आधी वी शोध वी वी बघ सापडते का ओके ली तरी इतरी वी हा री री आहे का इथं बघ छान शाबाश ली म्हणजे 4 दिवस मी जे काही प्रयत्न करत होते त्याला नक्कीच यश आलं आहे असं तर मला दिसते कारण काल तो शुद्धलेखन लिहिताना खूप टेन्शनमध्ये होता त्याला जमतही नव्हतं येत होतं त्याला वाचता येत होतं पण लिहिताना तो धडधडीत चुकत होता त्याच्यासाठी मग आज त्याच्यावर प्रयोग केला त्यानं 4 शब्द लिहिलेले आहेत बघा म्हणजे हे 2 उपक्रम काय आहेत अक्षरे शोधा आणि दुसरा उपक्रम आहे अक्षरे शोधून शब्द तयार करा किंवा लिहा आता मी ह्या दोघांना मी सांगितले नाही आहे ह्याच्यात कुठले कुठले शब्द आहेत आता डायरेक्ट इथं ऑन कॅमेरा मी ह्या दोघांना विचारते तुम्हाला ह्याच्यातून कुठला शब्द शोधता येईल का किंवा तयार करता येईल का समर्थ रीती बघा तुम्हाला कुठला एखादा शब्द तयार करता येईल का मला सांगा तुमच्या बुद्धीने कुठला येईल तुम्ही सांग बरं हां ये समर्थ थोडासा विचार कर आला तर ठीक नाही तर मी आहे सांगायला पण प्रयत्न तरी करा तुम्ही बघा जमतंय का अक्षर घेऊन बघा ना थांबा मी तुम्हाला हिंट देते पहिलं अक्षर शा आहे मग दुसरं अक्षर काय आहे शब्द होईल का तयार हां कुठलं येईल व्हेरी गुड छान चला या इथं शाळा ली समर्थ तोपर्यंत तू एखादा शब्द तयार करते ना शाळा लिहितो तुला मी हिंट देऊ का एखादी एक मिनिट हां समर्थ हे बघ दिली झालाय उशी झालाय लिखी झालाय मला सगळे शब्द हां समर्थ तुला मी एक हिंट देते पहिला अक्षर आहे नी मग कुठला शब्द तयार होऊ शकतो लिहा की मग चला व्हेरी गुड मोठ्याने सांग निळी छान व्हेरी गुड मग मुलांना तुम्ही सुरुवातीला अशी थोडीशी हिंट जरी दिली तरी मुलं शब्द स्वतःहून तयार करू शकतात आणि अगदीच त्यांच्या डोक्याला लोड द्यायचा नसेल तर आपण स्वतः शब्दांची फोड करा अक्षर लिहा सुरुवातीला अक्षर शोधायला सांगा अक्षर शोधून झाली की त्यांना शब्द सांगा शब्द लिहिताना जर डायरेक्ट मुलांना स्वतःच्या अभ्यासावरती जर शब्द आठवत असेल म्हणजे आता इथे शब्द काय होते बघा लिपी मिशी चहा मुली शाळा जर आपण शाळा शब्द सांगितला मुलांना डायरेक्ट लिहिता येत असेल तर डायरेक्ट लिहू दे जर समजा शाळामध्ये शा अक्षर येत असेल रा अक्षर आठवत नसेल तर मुलांना सांगा तुमच्यासमोर अक्षर ठेवलेली आहेत याच्यातून तुम्ही ते रा अक्षर शोधा आणि फळ्यावरती लिहा म्हणून तर मुलं नक्कीच जिथं काही त्यांना म्हणजे कसं होतं शब्द लिहिताना मुलांना 2 अक्षरी शब्द असेल तर 1 अक्षर येत असतं 1 अक्षर येत नाही काही जणांना 2 नंबरचं अक्षर येतं आणि 1 नंबरचं अक्षर येत नाही मग मुलांचं हे कन्फ्युजन दूर व्हावं ह्याच्यासाठी 8 किंवा 15 दिवस तुम्ही असा सराव घ्या आणि पण 16व्या दिवसापासून तुम्हाला रिझल्ट दिसेल की मुलं श्रुतलेखन अतिशय सुंदर करायला लागलेली आहेत मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं अक्षरं कोणती घ्यायची तुमची मुलांची जेवढी अक्षरं शिकून झालेली आहेत आणि जे स्वर शिकून झालेले आहेत थोडक्यात हे बघा त्या बाजूला बघा इकडे ह्या साईडला हो का हे आपण काय केलेलं आहे इथं की आ ई आणि ई एवढे स्वर जोडून आपण इथे शब्द घेतलेले आहेत मग आपण काय करायचे जेवढे स्वर शिकून झालेले आहेत आणि जेवढी अक्षरं शिकून झालेली आहेत फक्त आणि फक्त तीच घ्यायची कशासाठी श्रुतलेखनासाठी ते शब्द घ्यायचे त्या शब्दांची फोड करायची अशी विखरून त्याची अक्षरं लिहायची आणि मुलांना शब्द तयार करायला सांगायचे मुलं श्रुतलेखनासाठी खूप छान तयार होतील श्रुतलेखनासाठी मी तयार केलेले हे 2 भाषिक खेळ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा माझ्याप्रमाणेच बरेच शिक्षक आहेत किंवा पालक आहेत त्यांना अडचणी येतात की त्यांची मुलं काही गोष्टी त्यांना शिकायला जड जातं प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक ठिकाणी काही ना काही मार्ग हा असतोच आणि माझा जो पहिल्यापासून इयत्ता पहिलीसाठी जो मी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे त्याची थीमच काय आहे किंवा माझं जे पुस्तक येते त्याची थीमच काय आहे की प्रत्येक मुलं शिकू शकतं का तर हो 100% शिकू शकतं एवढंच की प्रत्येकाची शिकण्याची गती ही कमी असते आता आमच्या पृथ्वी आणि समर्थ खूप फास्ट शिकत आहेत वरदला थोडा उशीर लागतोय आणि जी गती मुलगी आहे तिला तर अतिशय जास्त उशीर लागतोय पण मला खात्री आहे की समर्थ आणि ऋत्वी इथं आहे वरद इथं आहे त्रिशा इथं आहे पण खात्री ही आहे की सरावातून त्रिशा देखील इथं पोचणार आहे वरद देखील इथं पोचणार आहे त्याचप्रमाणे तुमचे विद्यार्थी देखील हळूहळू का होईना 1 वर्षात नाही पोचले 2 वर्षात पोचतील मुलं 5वीपर्यंत शाळा नसेल 4थीपर्यंत शाळा असेल तर इयत्ता 1ली ते 4थी तरी मुलं आपल्याजवळ असतात ना 4थीतनं आपल्या शाळेतून मुलगा बाहेर जाताना किमान आपल्याला ह्या गोष्टीचं समाधान पाहिजे की माझा मुलगा व्यवहार ज्ञानामध्ये मग ते गणिती ज्ञान असू दे किंवा वाचन लेखनामध्ये माझा मुलगा कुठेही कमी पडणार नाही तो अगदी पायाभूत साक्षरता आहे आणि संख्याज्ञान आहे
तो सर्व ह्या गोष्टी पूर्ण करूनच आपल्या शाळेतनं बाहेर पडलाय. हे समाधान आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.